कलंका नकाला रे. तो नरसिंहा परतो नरसिंहा परतो नरसिंहा येतो येतो यामित तो नरसिंहा. येतो येतो यामित तो नरसिंहा. जय राधा माधव कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. गीतामध्ये एकूण किती अध्याय आहे? 18 अध्याय. आणि त्याचा मधला 9वा अध्याय जे आहे ते सर्वात गुह्य ज्ञान असं म्हटलेलं आहे, राजविद्या. आणि त्या 9वा अध्यायामध्ये जे 26वा श्लोक आहे या उत्सवमध्ये महाराज नेहमी घेतात. ते श्लोक मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही उच्चारण करा. भरपूर लोकांनी ऐकलं पण असेल. पत्रम पुष्पम फलम तोयम पत्रं फुलं पुष्पं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरतम् अश्नामि प्रयतात्मना. तर हा 9वा अध्यायामधला 26वा जे श्लोक आहे ते फार महत्वपूर्ण श्लोक म्हटलेला आहे. तर याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात? पत्रम. पत्र म्हणजे काय? पान. पुष्पम. पुष्पम म्हणजे फूल. आज आपण काय अर्पण करणार आहोत? फूल. फलम फळ. आणि तोयम पाणी. हे 4 गोष्टी तुम्ही मला अर्पण करा. 4 म्हणजे नावासाठी हे 4 सांगितले आहे. पण भगवंतांना जे पण आपण अर्पण करू शकतो. पण सर्वात महत्वपूर्ण काय आहे या श्लोकमध्ये 2दा काय सांगितलेलं आहे? यो मे भक्त्या प्रयच्छति. कुठला शब्द वापरलेला आहे? यो मे भक्त्या. भक्त्या शब्द फार महत्वपूर्ण आहे. आणि परत 3रा लाईन मध्ये तदहम भक्ती उपरतम. परत शब्द कुठला येतो? भक्ती. तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. पहिल्यांदा भक्ती शब्द वापरलं. परत 3ऱ्या लाईन मध्ये तदहम भक्ती उपरतम. परत दुसऱ्यांदा वेळा काय वापरले शब्द? भक्ती. अश्नामी प्रयतात्मन. अश्नामी म्हणजे मी काय करतो? मी स्वीकारतो. तर 2 वेळा शब्द कुठला प्रयोग केलेला आहे? भक्ती शब्द. तर हे फार महत्वपूर्ण आहे या श्लोकमध्ये. आणि खूप मोठा तात्पर्य पण प्रभुपाद ह्या श्लोकमध्ये देतात, ज्याच्यामध्ये सांगतात की भगवंतांना आपण जे अर्पण करतो ती वस्तू एवढी महत्वपूर्ण नसते. पण सर्वात महत्वपूर्ण काय आहे? आपली जी हृदयाची भावना आहे, भक्ती. प्रेमाने जे अर्पण केलेलं वस्तू आहे ते भगवंतांना फार प्रिय आहे. म्हणून भगवंत जे आहे भावग्राही जनार्दन. मूढो वदती विष्णाय धीरो वदती विष्णवे उभयम तू समम पुण्यम. जे मूर्ख लोक आहेत, ज्यांना साधारण माणूस होता आणि दुसरा शिकलेला माणूस त्यांनी व्यवस्थित उच्चारण केलं विष्णवे म्हणून. तो मूढो वदती विष्णाय धीरो वदती विष्णवे. एकाने विष्णाय म्हटलं, एकाने विष्णवे म्हटलं. पण उभयम तू समम पुण्यम. पण भगवंताच्या दृष्टिकोनी दोघांनी त्यांना एकच दृष्टिकोनी त्यांनी बघितलं. का? भावग्राही जनार्दन. कारण की भगवंत काय बघतात? भाव. तर म्हणून ते केली आहे. म्हणून ते भगवंतांना सर्वाधिक
प्रिय आहे, म्हणून तुळशीचं आपण पान जे आहे भगवंतांना अर्पण करतो. तर जेव्हा पण आपण पत्राचा विचार करतो, आणि कोणी पण भगवंतांना तुळशी अर्पण करू शकतो. कोणी माणूस कितीही गरीब असला तर तो हे सांगू शकत नाही की माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून मी भक्ती करू शकत नाही. का? कारण की तुळशीचं पान अर्पण करण्यासाठी किती पैसे लागतं? भरपूर लागतं का? कुठे पण तुळशीचं झाड आपण बघतो भारतामध्ये. प्रत्येक घराच्या बाहेर आपण गावामध्ये बघितलं तर काय असतं? तुळशी. घराचं बाहेर आपण बघतो. आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला शिकवले की आपण आंघोळ केल्यानंतर जाऊन तुळशीला आपण पाणी टाकायचं, तुळशीचं परिक्रमा करायचं. तर गावोगावी प्रत्येक घराच्या बाहेर तुळशी आहे, आणि तुळशीचं पान आपण तोडून भगवंतांना नुसतं एक पान म्हणून, असं पण भगवंतांनी या गीतेच्या श्लोकमध्ये नाही म्हटलंय की पत्राणी. पत्राणी म्हणजे काय? भरपूर. पत्रम म्हणजे एकच तुळशीचं पान पण आपण भगवंतांना अर्पण केलं त्याच्यामध्ये ते संतुष्ट होतात. तर म्हणून जे आहे भगवंतांना आपण भक्ती किती सोपी आहे या भगवद्गीताच्या श्लोकमध्ये आपल्याला शिकवतोय. काय काय लोकांना वाटत असेल अरे भक्ती करायचं आहे तर आपल्याकडे भरपूर काही कला असली पाहिजे, मी काय एवढं शिकलो नाही, मला तर काय एवढं श्लोक वगैरे येत नाही, मला काय हे येत नाही ते येत नाही, मी फार गरीब आहे, मी एवढं श्रीमंत नाही आहे, मी भक्ती करू शकत नाही. भरपूर लोकांना असं वाटतं भक्ती करण्यासाठी आपल्याला हे पाहिजे. पण भगवंत भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवतात? भक्ती करणं फार सोपं आहे. फक्त भक्ती करण्यासाठी एकच गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? एक गोष्टी. भक्ती करण्यासाठी फक्त एकच गोष्टी पाहिजे. ते काय पाहिजे? हृदयामध्ये आपली इच्छा पाहिजे की भगवंता मला तुझी भक्ती करायची आहे. ती इच्छा असली तर कुठलाही भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला थांबवू शकत नाही की या परिस्थितीमध्ये मी भक्ती करू शकत नाही, या परिस्थितीमध्ये मी भक्ती करू शकत नाही. हृदयात इच्छा असली आपली तर सगळ्या काही गोष्टी पुढे भगवंत आपल्याकडून करून घेणार. सगळ्यांनी थोडं थोडं पुढे यावं जेणेकरून मागे अजून येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा भेटेल. आज उत्सव असल्यामुळे अजून लोक येणार आहेत, तर पुढे सरकत राहा जेणेकरून उशिरा येणारे लोक मागे बसू शकतात. तर भक्ती करण्यासाठी काय पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? इच्छा पाहिजे. इच्छा असली तर भगवंत आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेणार. तर या श्लोकमध्ये आपण सर्वात पहिला बघितलं की पत्रम जे आहे भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. आणि तुलसी महाराणीचं आपण उदाहरण बघितलं की कोणालाही भगवंतांना जर का अर्पण करायचं आहे तर नुसतं एक तुलसीचं पान पण ते अर्पण करू शकतात. आणि नुसतं एक तुळशीचं पान पण भगवंतांना आपण अर्पण केलं, आपली भक्तीची गाडी तेव्हापासून सुरू झाली. आपल्याला कळणार पण नाही की कसं नुसतं एक तुळशीचं पान अर्पण करून आपण भक्तीमध्ये पुढे पुढे जात राहतो. आणि एक दिवस असं येणार की आपण भगवंताच्या समोर येणार. काय केलं? नुसतं एक लहान गोष्टी केली की आपण भगवंतांना रोज एक तुळशीचं पान अर्पण केलं आणि भक्तीमध्ये आपण पुढे जात राहिलो. तर भक्ती एवढं सोपं आहे की प्रभुपाद सांगतात की भक्ती एवढं सोपं आहे की आपण त्याला आपलं चान्स जे आहे आपल्याला भेटलंय, आपण त्याला संधी, सुवर्ण संधी म्हटलेलं आहे ना, ते आपल्या हातातून जाऊ शकते. कारण की आपल्याला कळणार पण नाही की एवढं सोपं होतं भक्ती करणं. नुसतं एक तुळशीचं पानं रोज मी भगवंतांना अर्पण करून मी भगवंताच्या धामाला प्राप्त करू शकतो. मला माहीतच नव्हतं एवढं सोपं आहे म्हणून. तर म्हणून भगवंतांना एक पान अर्पण करणं. आणि दुसरं म्हटलेलं आहे पुष्प, जे आपण आज सर्व भक्तांनी एकत्र येऊन
प्रेमांनी फुलाची जी पाखुडी आहे ते सगळ्यांनी तोडली आहे आणि आपण ते अर्पण करणार आहोत. पुष्प. तर श्रीमद भागवतमध्ये गजेंद्रचं पण उदाहरण येतं. गजेंद्र जे होता तो जंगलाचा खूप मोठा राजा होता, हत्तीचा राजा होता. तर तो सगळ्या परिवारांसोबत पाण्यामध्ये एक दिवस खेळण्यासाठी गेला आणि त्यावेळी त्याच्या पायाला एक जोरात, जे मगरमच्छ असते त्याच्या पायाला जोरात पकडते. आता हत्ती जे आहे जमिनीमध्ये खूप शक्तिशाली आहे, पण पाण्यामध्ये हत्तीसाठी एवढं शक्ती नाही त्याच्याकडे. पाणीमध्ये राजा कोण आहे? मगर. मगर जे आहे ते खूप शक्तिशाली आहे, कारण की पाणीमध्येच तो राहतो. तर हा जो हत्तीचा राजा होता गजेंद्र, त्यांनी खूप प्रयास केलं, खूप प्रयत्न केले त्यांनी मगरला मारण्यासाठी आणि खूप वर्ष त्याचं चाललं युद्ध. पण शेवटी त्याला वाटलं की खूप कठीण आहे, मी नाही जिंकू शकत. आणि त्यांनी काय केलं, तिकडे कमळ राहिलं होतं पाण्यामध्ये. त्या गजेंद्रनी काय केलं, त्याच्या सोंडातून त्यांनी कमळ उचललं आणि कोणाला अर्पण केलं? भगवंतांना अर्पण केलं. काहीतरी त्याचं पूर्वजन्माचं काही स्मृती होती त्याच्याकडे, त्याला पूर्वजन्माचं त्यांनी केलेली भक्ती त्याला आठवण आली आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात आलं की अरे आत्ता मी मरणार आहे, या परिस्थितीमध्ये आता मला कोणी वाचवू शकत नाही. विचार करा, जंगलाचा एवढा मोठा राजा हत्ती, त्यांनी बघितलं माझ्यासोबत सगळे होते. जेव्हा मी पाण्याच्या आतमध्ये उतरलो त्यावेळी माझी बायको होती माझ्यासोबत, माझे मुलं होते, माझे मित्रमंडळी होती, सगळे माझ्यासोबत होते. पण ज्यावेळी मगरमच्छनी मला पकडलं, सगळे कुठे गेले? सगळे पळून गेले. कारण की प्रत्येकांना काय वाटलं, अरे बापरे, याला मगरमच्छनी पकडलं, आता दुसरा मगरमच्छ येऊन आता आम्हाला पण पकडलं तर आम्ही काय करू? हा तर आमच्यापेक्षा एवढा मोठा शक्तिशाली आहे हत्ती, हा तरी स्वतःला वाचवू शकतो, आमच्याकडे तर एवढी शक्ती नाही, चला आपण बाहेर पळूया. तो हत्तीचा राजा, तो जंगलाचा राजा पाण्यामध्येच अडकला आणि सगळे बाहेर आले आणि ते बाहेरून रडत होते, हा आतमध्ये रडत होता. पण कोण कोणाला वाचवू शकतो? ज्यावेळी जीवनामध्ये काय अशी अडचण येते, भयंकर अशी संकट येते, सगळे आपल्यासोबत आहेत, पण खरोखर सगळे असून सुद्धा आपल्याला कळतं, हे अनुभव येतो आपल्याला, माझ्यासोबत सगळे आहे पण कोणी मला काहीच मदत करू शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आले असा अनुभव. आपलं कुटुंब आहे, परिवार आहे, पण काही परिस्थितीमध्ये आपल्याला कोण मदत, त्यांची इच्छा असेल मदत करायची, पण तरीही ते आपल्याला मदत करू शकत नाही. काय अडचणीमुळे? आपण आजारी आहे, तर ते आपल्याला स्वतःला अनुभव करावा लागतं. किती लोक आपल्या सोबत असले तर आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार, काय औषध वगैरे देऊ शकतो, पण जे त्रास अनुभवतोय आपण ते कोणी वाटून देऊ शकतो का? अरे मला ना एवढं दुखतंय, तू थोडं घे ना, दे बाबा, तुझं अर्ध दुखणं मला दे, असं कोण वाटून घेऊ शकतो का? आपलं दुखणं जे आहे ते स्वतःलाच आपल्याला भोगावं लागतं. समोरचा माणूस आपल्या सोबत येऊन राहू शकतो आणि सांगू शकतो, घाबरू नको, सगळं बरं होईल तुझं, काय चिंता नाही, काय पाहिजे तुला, खायला काय पाहिजे मी बनवून देतो, पाय दाबायचंय, डोका दाबायचा, हात दाबायचं, तेवढं काय करू शकतात. पण स्वतः जे दुःख, जे त्रास आपल्याला होतो आणि काय काय आजार आपल्याला माहिती आहे, एवढं आपल्याला दुखणं होतं की असं वाटतं की जीव गेलेलं ते बरं बाबा, एवढं दुखणं सहन होत नाही. तर तसंच हा हत्तीचा जे राजा होता गजेंद्र, त्याला एवढं
त्रास होत होतो त्याला कळत नव्हतं की काय करणार. त्यावेळी त्यांनी काय बघितलं, एक कमळचं पुष्प बघितलं आणि त्याचं सोंड घेऊन त्यांनी काय केलं, ते पुष्पाला ओम कृष्ण अर्पणमस्तु त्यांनी भगवंतांना ते पुष्प अर्पण केलं. जसंच पुष्प अर्पण केलं भगवंतांनी ते काय केलं, पुष्प स्वीकारलं. लगेच भगवंतांनी भगवंताचं जे ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर कोण आहे भगवंताचं, हा गरुड, आणि त्यांच्यावर त्यांना बसवलं गरुडला आणि म्हटलं की मी जास्त जोरात जाऊ शकतो. का? कारण की गजेंद्रनी भगवंतांना पुष्प भगवंतांना अर्पण केलं. तर म्हणून भगवंतांना पुष्प अर्पण करणं हे पण भक्तीचं खूप सोपं, जसं पान पत्र अर्पण करणं फार सोपं पण फार शक्तिशाली अंग आहे, तसंच भगवंतांना पुष्प अर्पण करणं पण फारच सोपं आहे. एक लहान मुलगा सुद्धा अर्पण करू शकतो, एखादा वयस्कर माणूस सुद्धा अर्पण करू शकतो. त्याच्यासाठी कुठलंही शक्ती लागत नाही, त्याच्यासाठी कुठलंही शिक्षण लागत नाही, त्याच्यासाठी कुठलंही मोठं ज्ञान लागत नाही, खूप मोठा धन लागत नाही. जसं पानं कोणी पण तोडून भगवंतांना अर्पण करू शकतो, तसंच एक फूल पण कुठून पण तोडून अर्पण करू शकतो. असं नाही की फूल अर्पण करायचं तर खूप महागडं फूल जे आहे, कुठलाही फूल आपण तोडून भगवंतांना अर्पण करू शकतो आणि भगवंत त्याला स्वीकार करतात. तर म्हणून आपण बघतो की फार सोपं आहे पानं आणि फूल अर्पण करणं, पण फार शक्तिशाली आहे. कोणीही करू शकतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, वयस्कर असू द्या, तरुण असू द्या, प्रत्येकाने अर्पण करू शकतो. तर फुलाचं आपण बघितलं. तिसरा कुठला आहे, फळ. पत्रम पुष्पम फळम. तर शास्त्रामध्ये आपण उदाहरण बघतो ज्याच्यामध्ये भक्तांनी भगवंतांना फळ अर्पण केलं. तर एक महाभारतमध्ये अशी कथा येते की जेव्हा भगवंत हस्तिनापूरमध्ये असतात आणि युद्ध सुरू व्हायचं अगोदर, तर त्यावेळी दुर्योधनला काय वाटतं की जर का मी भगवंतांना, कृष्णाला माझं घरी बोलवलं आणि घरी बोलवून मी भरपूर काय आयटम बनवून कृष्णाला मी अर्पण करणार आणि कृष्ण प्रसन्न होणार आणि नंतर मला जे पाहिजे मी कृष्णाकडून मागून घेणार, असं कोणी विचार केलं? दुर्योधननी. पण दुर्योधनचं हृदय कसं होतं? कपटी होता. दुर्योधनच्या हृदयामध्ये छळ आणि कपट पूर्ण दुर्योधनच्या हृदयामध्ये भरलं होतं. तर त्यांनी विचार केला, चला आपण भगवंतांना बोलवूया. तर आपण जे विचार करतो आपल्याला वाटतं कोणाला कळत नाही, पण कोणाला कळतं? आपल्या मनाचे विचार भगवंतांना बरोबर कळतं. आपण मनात काय विचार करतो, बोलायची पण गरज नाही. मनात विचार काय चाललंय आता ते भगवंतांना बरोबर त्यांना कळतं. तर बाजूच्या माणसाला कळणार नाही, आपल्या घरच्या लोकांना कळणार नाही आपल्या मनात काय विचार चाललाय. पण भगवंतांचं समोर आपण काय लपवू शकतो का? काही पण आपण लपवू शकत नाही. तर दुर्योधनने विचार केला आणि भगवंतांना लगेच कळलं की हा दुर्योधन काय विचार करतो आहे. तर यांनी पूर्ण 56 भोग बनवून तयार ठेवलं. जसं आता आपण भगवंतांना 56 भोगचं नैवेद्य आपण दाखवणार आहोत, तसंच दुर्योधननी 56 भोग बनवून
भगवंतांना बोलवलं. पण भगवंत त्याच्या घरी नाही गेले. ते सोडून विचार करा, एक ठिकाणी 56 भोग आहे आणि महलमध्ये दुर्योधनचा मोठा महल होता, बसण्यासाठी व्यवस्थित जागा, एकदम चांगलं सगळं काय चांगलं बनवून गरम गरम ठेवलंय. पण भगवंत तिकडे न जाता कुठे गेले? विदूरच्या घरी गेले. आणि तिकडे विदूर आणि भगवंताची भक्त होती. ती अचानक बघते, अरे देव माझ्या घरी आला, कृष्ण माझ्या घरी आले. फार खुश होते ती. त्यावेळी तिच्या घरी काय असतं? केळी. तर ती एवढी भावविभोर होते की स्वतः चाळ काढते, केळीला बाजूला टाकते आणि भगवंतांना खायला काय देते? साल देते. आणि भगवंत काय करतात? चाल खातात. परत दुसरा केळी तोडते, चाळ काढते, केळी बाजूला आणि देते चाळ. कारण की ती एवढी भावविभोर होती, तिला कळत नव्हतं. कधी कधी असतो ना, अचानक काय असं आलं आपल्या भावनेमध्ये, आपण काही गोष्टी विसरून जातो आणि उलटस सुलट एकदम गडबड होऊ शकते. विचार करा, आपल्याला कोणी असं केळीचं चाल दिलं खाण्यासाठी, तर आपण काय खाणार का त्याला? कितीही प्रेमाने कोणी दिलं, प्रभूजी तुमच्यासाठी, माताजी तुमच्यासाठी प्रेमाने चाल घ्या साल, आपण काय म्हणणार? अरे प्रेम ठीक आहे बाबा, याला मी कसं खाणार? एकदम कडू. पण भगवंतांनी असं काहीच विचार न करता प्रेमाने ते चाळ आनंदाने ते खाल्लं. कारण की भगवंतानी हे नाही बघितलं की विदुराणी काय देते मला. भगवंतानी फक्त एकच बघितलं की तिच्या हृदयामध्ये योमे भक्त्या प्रयच्छती, एवढं प्रेमाने, एवढं भक्तीने ती मला चाल देते. तर भगवंतानी ते पूर्ण स्वीकार केलं. तर हे फळाचं. आणि अजून एक कथा आपण बघतो फळाचं, की कृष्ण पुस्तकमध्ये येतं की एक वेळा जेव्हा भगवंत एकदम लहान गोपालच्या रूपामध्ये असतात, तर त्यावेळी नंद आणि यशोदाच्या घराचं बाहेर एक फळ विकणारी बाई ती येते आणि जोर जोरात ओरडते, कोणाला फळ पाहिजे का? कोणाला फळ पाहिजे का? आणि त्यावेळी गोपाल, छोटेसे गोपाल असतात, त्यांचे बोट पण एकदम लहान, त्यांची इच्छा असते फळ खाण्यासाठी. आणि त्यावेळी अशी हे असते की इंग्लिशमध्ये त्याला बार्टर म्हणतात, की अन्न वगैरे काय देऊन आपण काही घेऊ शकतो. मराठीमध्ये काय शब्द वापरतात माहित नाही त्याला, पण पूर्वी असं होतं की माझ्याकडे काय आहे, डाळ किंवा भात, ते मी देणार तुम्हाला आणि तुमच्याकडून फळं असेल तर मी घेणार. म्हणजे पैशाचं लेनदेन नसायचं तेव्हा, फक्त लेन घेण. माझ्याकडे जे जास्त उत्पादन होतं मी तुम्हाला देणार आणि तुमच्याकडून फळ घेणार. तर भगवंतांनी गोपाल आतमध्ये जातात, छोटे छोटे हात, त्याच्यामध्ये भात घेऊन येतात आणि त्याच्यामधून पण बोटाचा तिथून काही भात सगळं खाली पडतं आणि तिच्याकडे ते जातात आणि म्हणतात, काकू मला फळ पाहिजे जे तुमच्याकडे आहे ते. ती बघते गोपाळला आणि बघूनच एवढी मोहित होते, कारण की कृष्ण जे आहे सर्व आकर्षती इति कृष्ण. कृष्ण म्हणजे जे प्रत्येकाला आकर्षण करतात त्यांच्याकडे. वृंदावनमध्ये सगळे कृष्णाला बघून आकर्षित होतात. एखादा मनुष्य असू देव, एखादा बाई, प्राणींमध्ये पण एखादा गाई, एखादा कुत्रा, एखादा मांजर, माकड, मोर, सगळे लोक कृष्णाची आकर्षित होतात. कारण की सर्व आकर्षती
इति कृष्ण. कृष्ण म्हणजे प्रत्येकाला आकर्षित करतात, म्हणून त्यांचं नाव आहे कृष्ण. तर ही जेव्हा बघते लहान गोपाळला, ज्यांनी बोलवलं तिला, काकू मला फळ पाहिजे, मला फळ द्या, ती कृष्णाला बघते आणि ती पुरी धरणं आकर्षित होते कृष्णाला बघून. कृष्ण तिच्या हातात थोडंफार जे राहिलं होतं ते ती घेते आणि तिच्याकडे जे फळं होती ते गोपालच्या हातात ती देते. गोपाल त्याला घेऊन घरी जातात. ती जेव्हा बाई घरी जाते ती काय बघते, तिच्या फुलाची जी टोकरी असते फळाची, ते पूर्ण रत्नांनी भरलेली असते. सोना, चांदी आणि जे पण, म्हणजे भगवंतांना आपण थोडंसं काही देतो, पण भगवंत आपल्यासोबत जे आदान प्रदान करतात आपण विचार पण नाही करू शकत. भौतिक दृष्टिकोनने विचार नाही करू शकत आणि आध्यात्मिक दृष्टिकोनमध्ये तर एकदम वेगळंच स्तरावर देतात. तर म्हणून आपण भगवंतांना काय देऊ शकतो, आपल्याकडे काय आहे भगवंतांना देण्यासाठी. जे पण आपल्याकडे आहे ते आपल्याला कोणी दिलेलं आहे, शेवटी भगवंतांनी दिलेलं आहे. आपलं हे शरीर असू द्या, ते आपल्याला भगवंतांनी दिलं आहे. व्यवस्थित आपल्याला दिसतं, 2 हात आपले आहेत, 2 पाय आहे, 2 नाक, 2 कान, भगवंतांनी व्यवस्थित दिलं आहे म्हणून हे शरीर आहे. किती लोक आपण बघतो कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही. वसईला एकाच्या घरी मी गेलेलो, सगळे परिवार खूप चिंतामध्ये होते. म्हटलं मी काय झालं, तर म्हणतो की 8 वय झालं आमचं मुलाचं, आमचं नातूचं, पण तो बोलत नाही, म्हणजे तोंडातनं शब्द उच्चारण होत नाही. किती चिंता, किती प्रयत्न करतात या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे, पण तोंडातनं शब्द काहीच बाहेर निघत नाही. काय करायचं प्रभूजी याचं, तर विचार करा. तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, मुलाला काय झालं. तर आपल्याकडे जे पण आहे, आपलं शरीर असू द्या, आपलं जे घर आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे गाडी आहे, सगळं काय आपल्याला कोणी दिलं आहे, भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यांच्या सेवामध्ये आपण अर्पण केलं पाहिजे. काही गोष्ट काही असू द्या ते. आज आपण चर्चा करतोय पत्रम पुष्पम फलम तोयम, या प्रत्येक गोष्टीचं आपण वेगवेगळं उदाहरण आपण चर्चा करतोय, वेगवेगळ्या शास्त्रामधून आपण चर्चा करतो आहे. पण शिकवण काय आहे याच्यामधून, की जे पण आपल्याकडे आहे, या 4च गोष्टी नाही, याला सोडून पण जे पण गोष्टी आपल्याकडे आहे ते सगळं आपल्याला परमेश्वरांनी दिलेली आहे. आणि कधीपर्यंत आपल्याकडे काय राहणार आहे ते पण आपल्याला माहीत नाही. जसं आपण बघितलं सकाळी, आपले उपमुख्यमंत्री जे होते अजित पवार साहेब, पैशाची काय कमी होती का, काहीच कमी नाही. सत्ता, पॉवर, पोझिशनची काही कमी होती का, काहीच कमी नाही. सगळं काही होतं, स्वतःचं प्लेन होतं. आपण विचार पण नाही करू शकत स्वतःचं प्लेन असणं म्हणजे काय आहे. आपल्या जास्त आपल्याकडे गाडी आहे, बाईक आहे, माझं, पण स्वतःचं प्लेन असणं काही छोटं मोठं गोष्टी नाही आहे. पण सगळं असू सुद्धा कधी काय जीवनामध्ये होतो, भगवंतांना वाटतं बस आता झालं तर झालं, अचानक ॲक्सिडेंट झालं, काय झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की कधी काय होणार आपल्या जीवनामध्ये आपण कोणीही कधी काय सांगू शकत नाही. तर म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये नेहमी हेच शिकवण येतं की मनुष्य जीवन फार दुर्लभ आहे. मनुष्य जीवन फार दुर्लभ शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे.
सुदुर्लभ पण म्हटलेलं आहे. का असं म्हटलेलं आहे दुर्लभ आणि सुदुर्लभ? कारण की हे जे शरीर आपल्याकडे आहे, किती दिवस पर्यंत राहणार आहे आपलं हा शरीर, आपण कोणीही काय सांगू शकत नाही. म्हणून या दुर्लभ किंवा सुदुर्लभ मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जे आपल्याकडे भेटलेलं आहे ते फार आपल्याला जे दिलं आहे ते भगवंतांना, परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि ह्या मनुष्य जीवनामध्ये जर का आपण परमेश्वराला आपण अर्पण केलं, परमेश्वराची आपण सेवा केली, तर हाच आपल्या जीवनामध्ये एक सर्वात मोठं धन आहे. म्हणून शास्त्रामध्ये नेहमी नेहमी सांगितलं आहे, सर्वात मोठं जे धन आहे हे कधी विचार करायचं नाही की माझं जे धन आहे बँकेमध्ये ते माझं मोठं धन आहे, किंवा माझी गाडी, माझं मोठा जमीन आहे ते माझं धन आहे. नाही, शास्त्रामध्ये जेव्हा धनाबद्दल सांगितलं आहे, खरोखर धन जे आपल्या सोबत जाणार ते काय सांगितलेलं आपल्याला, जे भक्तीचं जे धन आहे ते कधी नश्वर होणार नाही, त्याचं कधी विनाश होत नाही. बाकी जे पण धन आपण कमवलं आहे, आपला गाडी असू द्या, बंगला असू द्या, ते सगळे मृत्यूच्या वेळी आपण सर्व काही इथे सोडून जाणार आहे. एक पण रुपया आपण आपला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तर म्हणून म्हटलं आहे की जे भक्तीचं धन आहे ते आपल्याला कमवायचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा असे काही उत्सव आपण साजरा करतो, जे साप्ताहिक सत्संग इकडे असतो, त्याच्यामध्ये भाग घेऊन आपल्याला जे भक्तीचं धन आहे ते आपल्याला एकत्र करायची एक सुवर्ण संधी आपल्याला दिलेली आहे. तर म्हणून आपल्याला माहित नाही की आपण किती 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 सौभाग्यशाली आहे, आपण विचार पण नाही करू शकत. कारण की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सत्संग जे आहे ते फार दुर्लभ आहे. या जगामध्ये सगळ्या काही गोष्टी भेटणार, पण एक गोष्टी जी आहे ते भेटत नाही. ते काय आहे? सत्संग. कारण की सत्संग मध्ये एखादा माणूस आला एकदा तर तो परमेश्वराकडे नक्की जाणार. सत्संगाच्या माध्यमाने माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो? परमेश्वराकडे जाऊ शकतो. परमेश्वरा समोर बसून त्यांच्यासोबत बोलू शकतो. सत्संग शिवाय दुसरा काही मार्ग नाहीये परमेश्वराकडे जाण्यासाठी. तर म्हणून जेवढं आपण सत्संगमध्ये भाग घेणार, जेवढं आपण सत्संगमध्ये जे ऐकलेलं भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण करत राहणार, जेवढं आपण भक्तांची सेवा करणार, जेवढं आपण भागवतचं श्रवण करणार. म्हणून भक्तीमध्ये 5 शक्तिशाली अंगबद्दल सांगितलेलं आहे. एक आहे हरिनामाचं जप, एक आहे भागवतचं श्रवण, भगवंताचं मूर्तीचं दर्शन किंवा पूजा, धामाचं दर्शन. आपण धामात जातो, मध्ये सगळे धामात गेलेले ना, जगन्नाथपुरीला गेलेले मुकाड्याचे भक्त सगळे जगन्नाथपुरीला गेलेले. तर हे सगळं जे भक्तीचं अंग आहे हे जेव्हा आपण करणार तर आपल्याला खरोखर जे धन आहे, शाश्वत धन, जे आपल्याकडून कोणीही कधी घेऊ शकत नाही, ते आपण प्राप्त करणार. बाकीचं सगळं भौतिक धन आहे, ते काही शाश्वत नाही. मृत्यूच्या वेळी सगळं आपल्याकडून सोडावं लागेल आपल्याला. तर आपल्याला भक्तीचं जे धन आहे ते नेहमी आपल्याकडे राहणार. ते धन आपल्याला गोळा करायचं आहे. त्याच्यासाठी आपण दर आठवडा सत्संगमध्ये येतो, जेणेकरून आपण भक्तीचं धन एकत्रित करू शकतो. म्हणून भक्ती जे आहे फार सोपं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे एवढं सोपं आहे, यू विल मिस इट. मिस इट म्हणजे आपल्या हातातून ते सुटून जाणार असं आहे. म्हणून आपण बघतो असे जे उत्सव आहेत, पुष्याभिषेक आणि वेगवेगळं सत्संग, अख्खं जगामध्ये प्रत्येक ठिकाणी असं सत्संग होत राहतं.
अमेरिकामध्ये, लंडनमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, अख्ख्या जगामध्ये सगळ्या ठिकाणी असे सत्संग होत राहतात, जेणेकरून प्रत्येक माणसाला एक सुवर्ण संधी या सत्संगाच्या माध्यमातून दिलेली जाते. आता भगवंत सगळ्यांना सुवर्ण संधी देतात, पण सगळे लोक त्याला घेतात का? नाही. म्हणून जसं सांगितलेलं ना, एखादा हॉर्सला काय म्हणतो मराठीमध्ये? घोड्याला आपण विहिरीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण पाणी जे आहे त्याला स्वतःलाच प्यावं लागेल. असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. जसं म्हणतात की सगळं काही गोष्टी इथपर्यंत आणून देऊ शकतो, पण आता खायचं जे काम आहे ते स्वतःलाच करावं लागेल. मार्केटमध्ये जाऊन सब्जी विकत घेऊन त्याला कापून गॅसमध्ये शिजवून इथपर्यंत आणून देऊ शकतो, पण खायचं काम जे आहे ते स्वतःला करावं लागेल. तसंच सगळं काय गोष्टी आपल्याला आध्यात्मिक धन कमवण्यासाठी भगवंतांनी एवढं काय हे करून आपल्याला इथपर्यंत आणून दिलं. दर आठवडे भक्तगण येतात गोवर्धन कृषी क्षेत्रावरून, प्रसाद आणतात, आपल्याला ज्ञान देतात, एवढं सुंदर कीर्तन करतात, एवढं सुंदर वृंदावन विहारी, कसं काय उत्सव करायचं, धामामध्ये कसं आपल्याला जायचं, सगळं काही तयारी करून धामामध्ये काय काय बघायचं, कसं प्रसाद द्यायचं, सगळं काही गोष्टी आपल्यासाठी इथपर्यंत करून देतात. पण पुढचं जे आहे ते आपल्याला करावं लागेल. तर भगवंत आपल्यावर एवढी कृपा करतात, आपण विचार नाही करू शकत. जे आपल्याला ही संधी भेटली आहे सत्संग करायचं, फार 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 दुर्लभ आहे. किती लोकांना किती ठिकाणी अशी संधी भेटत नाही. कारण की आमचं गोवर्धन कृषी क्षेत्रामध्ये भक्तजण अख्ख्या जगातून येतात, आणि मी भरपूर भक्तांना भेटत राहतो. या अमेरिकातून इथून तिथून येतात. ते लोक नेहमी म्हणतात, प्रभूजी तुम्ही लोक एवढं सौभाग्यशाली आहेत, कारण की आम्ही 15 दिवसाची सुट्टी काढून आम्ही आलो आहे तिकडे. आम्हाला आता वाटतंय आता फक्त 3 दिवस राहिलेत, 12 दिवस संपले आमचे, आम्हाला परत आमच्या देशात जायचं. आणि मग मी त्यांना विचारतो, तुम्ही तुमच्या देशात गेले तर तिकडे सत्संग वगैरे? ते म्हणतात, प्रभूजी सत्संग म्हणजे 300 किलोमीटर लांब होतो. तर 300 किलोमीटर लांब जायचं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे कधीतरी आम्ही महिन्यातून एखाद दिवस असं जातो, कारण की चांगलं गाडी सगळे असले तरी 2-2.5 तास लागतो आम्हाला 300 किलोमीटर जाण्यासाठी. तर एवढं सोपं नाही आहे. तर तेव्हा वाटतं की बाप रे, 300 किलोमीटर लांब. असे एक नाही, दोन नाही, कितीतरी लोक म्हणतात की तुम्ही लोक एवढं सौभाग्यशाली आहेत. तर जेव्हा असे लोकांकडून आम्ही ऐकतो नेहमी, तर वाटतं की जेवढं भारतामध्ये आपल्याला सत्संगाचा एक अवसर आपल्याला भेटतो, सगळ्यांना एवढं भेटत नाही सगळ्या ठिकाणी. तर म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपल्यावर परमेश्वरांनी एवढी कृपा केली आहे की आपल्याला दर आठवड्याला सत्संगचा आपल्याला लाभ होतो, जेणेकरून आपण सत्संग ऐकू शकतो. कितीतरी जे सेवा आहे ते सेवामध्ये आपण भाग घेतो. कीर्तन जप करायला भेटतं, महामंत्राचं कीर्तन करायला भेटतं, भगवंताचं प्रसाद आपल्याला खायला भेटतो. तर हे सगळं आहे वास्तविक जे धन आहे, जे आत्मासोबत जाणार आहे, हे सगळं आपण कमवतो आहे. तर जो व्यक्तीला आध्यात्मिक धन भेटतो तो सर्वात श्रीमंत माणूस आहे, कारण की हे फार दुर्लभ आहे. तर त्याच्यामुळे जे आपल्याला भेटलं आहे आपण फार कृतज्ञ राहिलं पाहिजे. जे पण जीवनामध्ये परमेश्वराने दिलं नाही दिलं, थोडंफार वर खाली असू शकतो, त्याचं पण भरपूर वेळा दुःख होतं आपल्याला. अरे मला हे शिकायचं होतं पण मी हे शिकू नाही शकलो, मला जीवनामध्ये इकडे राहायचं होतं पण मी इकडे राहू नाही शकलो. भरपूर व्यक्तीला जीवनामध्ये काय ना गोष्टीसाठी काय ना काय दुःख असतो. असं पाहिजे होतं पण असं भेटलं नाही. जे झालं ते झालं आपल्या जीवनामध्ये, पण एक गोष्टीसाठी आपण भगवंतांसमोर फार कृतज्ञ राहू शकतो. ते काय आहे की आपल्याला दर आठवड्याला सत्संग आपल्याला भेटतो.
आणि भक्तांचा संघ भेटतो आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला भगवंतांसमोर आपण आपलं कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे. किती काही गोष्टी आपल्याला वाटेल की अरे भगवंतांनी मला हे नाही दिलं, मला हे नाही भेटलं, मला हे नाही भेटलं, पण सत्संग भेटल्यामुळे आपण फार कृतज्ञ राहायला पाहिजे की धन्यवाद कृष्ण, धन्यवाद राधा वृंदावन बिहारी की आम्हाला तुम्ही सत्संग दिलं, जेणेकरून आमचं हे जे जन्म आहे ते शेवटचं जन्म राहणार आहे. त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. तर त्याच्यामुळे असे जे उत्सव आहे, पुष्याभिषेक आणि वेगवेगळे उत्सव आपण साजरा करतो. दरवर्षी आपण बघितलं जन्माष्टमी येते, राधाष्टमी येते, रामनवमी येणार आता, रामकथा, नरसिंह चतुर्दशी. तर वेगवेगळे उत्सव आपण साजरा करतो आणि वेगवेगळ्या उत्सवामध्ये भगवंताचं वेगवेगळं आपण लीला, भगवद्गीता, श्रीमद भागवतमधून आपण ऐकतो, भक्ताचं संग करतो, उत्सवमध्ये आपण सेवा करतो. या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या भक्तीमध्ये फार लवकर आपण प्रगती करणार. तर खूप खूप धन्यवाद की सगळे तुम्ही आले एकत्र. जय श्री वृंदावन राधे श्याम 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 जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna Ram Ram Hare 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 Krishna Krishna Krishna